हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक फारच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सेक्स टॅबलेट म्हणजे वायग्रा आणि सेट्रिनाइड वापराचे धोके आणि त्याचे दुष्परिणाम. बाजारात सेक्स पॉवर वाढवणाऱ्या औषधांची जाहिरात आपण रोज पाहतो. सेक्स टाइम वाढवा, लैंगिक क्षमता वाढवा, काही मिनिटात परिणाम जाणवा, अशा आकर्षक वाक्यांमधून फसवून अनेक पुरुष ही औषधं वापरतात, तेही कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय. पण हे औषध घेतल्यामुळे काही वेळेसाठी परिणाम जाणवतो, तरी त्याचे दुष्परिणाम मात्र खोलवर शरीरावर होतात आणि त्याचे गांभीर्य फार थोड्या लोकांना माहिती आहे. म्हणूनच आज आपण या विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांनी काय मार्गदर्शन केलं आहे हे जाणून घेणार आहोत. मी आपली होस्ट ऐश्वर्या आणि आज आपण परत एकदा आशा किरण सेक्स क्लिनिकच्या वतीने बोलत आहोत. आणि हे संपूर्ण ज्ञान माझ्याबरोबर डॉक्टर मुंदडा यांनी शेअर केलेलं आहे, जे गेल्या 40 वर्षांपासून क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिकची सुरुवात 1985 मध्ये झाली. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य शाखा असून पुणे, मुंबई, नाशिक, नगर या ठिकाणी त्यांचे क्लिनिक आहे. ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरमध्ये आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांनी हजारो पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर करून त्यांचे आयुष्य अधिक समाधानी केले आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की वायग्रा किंवा सिल्डेनाफिल सारखी औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवेत, कारण ही औषधे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढवून रक्तप्रवाह वाढवतात. त्यामुळे लिंगात ताठरपणा येतो, पण ही कृत्रिम क्रिया अनेक अवयवांवर ताण निर्माण करते. विशेषतः हृदय, मेंदू, मूत्रपिंड, यकृत यावर परिणाम होतो. काही जणांना छातीत दुखणे, दृष्टी जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे अशा गंभीर समस्या जाणवू शकतात. काही वेळा ही लक्षणं लगेच न दिसता दीर्घकालानंतर आरोग्यावर परिणाम करतात. बऱ्याचदा लोक फारसे माहिती न घेता औषधांच्या जाहिराती पाहूनच ती गोळी घेतात. कोणालाही ती उपयोगी पडते आणि कोणाला ती उपयोगी पडत सुद्धा नाही. डॉक्टर मुंदडा सांगतात की हृदयविकार, बीपी, मधुमेह आणि किडनीने त्रास असलेल्या लोकांनी ही औषधं घेऊच नाही, जी जीवघेणी ठरू शकतात. मग प्रश्न असा येतो की लैंगिक समस्या असतील तर काय करायचं? डॉक्टर सांगतात की शीघ्रपतन, नपुंसकता, सेक्स टायमिंग यासारख्या समस्या टॅडालाफिरेस सारखी आधुनिक औषधे, आयुर्वेदिक उपचार, उदाहरणार्थ मध्यम रेस्ट टॅबलेट, हिमालया, कॉन्फ्रिडो हे कमी दुष्परिणामासह मदत करू शकतात. पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीच सुरू करू नका. आयुर्वेदिक औषधं देखील मूळ प्रकृतीनुसार दिली जातात, त्यामुळे ही स्वतःहून घेणं चुकीचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक तरुण 18 वयाचं वर्ष पूर्ण होण्याआधीच ही औषधे घेण्याचा प्रयत्न करतात. शरीर परिपक्व होण्याआधीच लैंगिक औषधं वापरणं शरीरासाठी फार घातक ठरतं. त्यामुळे सेक्स टॅबलेटचा वापर करायचा असेल तर नेहमी विश्वासू अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या, मगच त्याचा वापर करा. लैंगिक जीवन हे नॉर्मल आयुष्याचा भाग आहे, पण त्यासाठी कृत्रिम औषधांवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. बऱ्याचदा योग्य समुपदेशक, मानसिक तणाव कमी करणं, आहार आणि जीवनशैली सुधारणं यामुळे लैंगिक समस्या सुटू शकतात. तर मित्रांनो, जर तुमच्या समोर अशी जाहिरात आली की 10 मिनिटात सेक्स पॉवर दुप्पट होईल, गोळी घ्या आणि त्वरित ताठरपणा मिळवा, तर थांबा, विचार करा आणि कृपया स्वतः डॉक्टरांना जाऊन भेटा आणि त्यांनी दिलेलीच औषधं घ्या. तुमच्या शरीराची रचना, आरोग्य, वय, आजारपण हे सर्व लक्षात घेऊनच औषधं दिली जातात. जर तुम्हाला लैंगिक समस्या असतील, आत्मविश्वास कमी वाटत असेल, सेक्स टायमिंग बद्दल चिंता असेल, तर थेट आमच्याशी संपर्क साधा. डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. त्यांचे संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा असून मुंबई, पुणे, नाशिक, नगरमध्ये देखील क्लिनिक आहे. डॉक्टर मुंदडा तुमच्यासाठी आहेत. ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त असली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुढील व्हिडिओसोबत परत एकदा भेटणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.